कणकवलीत उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या बॅनरची चर्चा होतीये। वक्त आने दो जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे अशा आशयाचा बॅनर लावण्यात आलेला आहे। कणकवलीतल्या शिवसेना शाखेबाहेर हा बॅनर लावण्यात आलाय, त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू आहे। हा बॅनर लावून राणेंना इशारा देण्याचा प्रयत्न आहे अशी चर्चा आहे। सांगली लोकसभेत झालेल्या त्रासाचं उत्तर लवकरच सभेतून देणार असा इशारा काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी दिलाय। उमेदवार म्हणून विशाल पाटील यांनाही मोठा त्रास सहन करावा लागल्याचं ते म्हणाले। तसंच ज्यांनी सांगली लोकसभा निवडणुकीत खडे टाकण्याचं काम केलं त्यांना लोकांनी खड्यासारखं बाजूला केलं असं विश्वजित कदम यांनी म्हटलंय। लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आदित्य ठाकरेंनी मोठा दावा केला। या वर्षीच्या अखेरपर्यंत मवियाचाच मुख्यमंत्री असेल असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलंय। लोकसभेत आणि मुंबईतही उद्धव ठाकरेंना चांगला विजय मिळालाय। उद्धव ठाकरेंशिवाय आता पर्याय नाहीये हे लोकांना कळलंय असं आदित्य ठाकरे म्हणाले। नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीवरून उमेदवारांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी महायुतीच्या उमेदवारावर गंभीर आरोप केले। डमी किशोर दराडे हे 3 दिवस गायब होते, त्यामुळे हे अपहरण होतं आणि ते करणारे उमेदवार महायुतीचे किशोर दराडे होते असा आरोप विवेक कोल्हे यांनी केलाय। त्यांची चौकशी सरकारनं करावी अशी मागणी कोल्हेंनी केली आहे। हिंगोलीत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला। हिंगोली विधानसभा मतदारसंघातून 4 वेळा शिवसेनेचं प्रतिनिधित्व केलेले माजी सहकार राज्यमंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांनी ठाकरे गटाची साथ सोडली। त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलाय। गेल्या काही वर्षापासून पक्षात डावललं गेल्यानं ते नाराज असल्याची चर्चा होती। पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ पुण्यात दाखल होताच त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। त्यानंतर विमानतळापासून ते पुणे भाजप कार्यालयापर्यंत जल्लोष रॅली काढण्यात आली। यावेळी मुरलीधर मोहोळ यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते विमानतळावर पुष्पगुच्छ घेऊन एकवटले होते। केंद्रीय क्रीडा राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदा रक्षा खडसेंचं जळगावात आगमन झालं। यावेळी भुसावळ रेल्वे स्थानकावर भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी खडसेंचं जल्लोषात स्वागत केलं। यावेळी मोठ्या संख्येनं भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते। खडसेंनी जनतेचे आभार मानत मंत्रीपद माझं नाही तर जनतेचं आहे असं म्हटलं। उद्योगमंत्री उदय सामंत आज मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत। जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। तिथे जाऊन जरांगेंच्या तब्येतीची सामंत विचारपूस करणार आहेत। या दरम्यान आरक्षणासंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती मिळतेय। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या संदर्भात शरद पवारांसह सर्वच राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा सकल मराठा समाजाच्या वतीनं नेत्यांच्या घरांवर आंदोलन करू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आलाय। तसंच जरांगेंच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणीही करण्यात आली आहे। जालन्यातील अंतरवाली फाट्यावर वडीगोद्री इथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। त्यांच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं लेखी आश्वासन दिल्याशिवाय उपोषण थांबवणार नाही असा इशारा हाके यांनी दिलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज शाळा सुरू झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीनं विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। ढोल ताशाच्या गजरात औक्षण करत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। कोल्हापुरात उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर आजपासून शाळा सुरू झाल्या आहेत। शाळेचा आजचा पहिला दिवस असल्यानं अनेक शाळांनी वेगवेगळ्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचं स्वागत केलं। ढोल ताशा आणि लेझिमच्या गजरात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। शाळेच्या आजच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। परभणीत विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। गुलाबाची फुलं देऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं। सर्वसामान्य नागरिकांच्या घरांना स्मार्ट मीटर लावलं जाणार नाहीये। विजेच्या स्मार्ट मीटर विरोधात सुरू असलेल्या जनआक्रोशाची दखल घेत सरकारनं हा निर्णय घेतलाय। लहान व्यावसायिकांनाही स्मार्ट मीटरमधून वगळण्यात आलाय। चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची माहिती दिली आहे। नागपूर ते नांदेड आणि नागपूर ते संभाजीनगर विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे। नागपूर ते नांदेड विमानसेवा 27 जूनपासून सुरू होते। स्टार एअरची ही विमानसेवा असेल। सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार अशी 4 दिवस ही विमानसेवा सुरू असेल। तर नागपूर ते संभाजीनगर दरम्यान इंडिगो एअरलाईन्सची विमानसेवा 2 जुलैपासून सुरू होणार आहे। मुंबईच्या अँटॉप भागातील विजयनगरमध्ये एक 3 मजली इमारत कोसळली। या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून दोघांचा मृत्यू झाला। अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांची सुटका केली। यातील जखमींवर सायनच्या एलटीएमजी रुग्णालयात उपचार करण्यात आले।
अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यानं कंझरा घोटा ते पिंजर मार्ग बंद करण्यात आलाय, तर वाहन चालकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला। दरम्यान या मार्गावर अनेक ठिकाणी तडे गेल्यानं नवीन पुलाचं बांधकाम करण्याची मागणी होतीये। पहिल्याच पावसात वाशिम शहरातील रस्त्यावर पाणी झालं। अकोला नाका सिव्हिल लाईन इथल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलंय। दरम्यान रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। मावळसह पिंपरी चिंचवडवर जलसंकट ओढवलंय। पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात अवघा 20% पाणीसाठा शिल्लक आहे। जर यंदाचा पावसाळा लांबला तर मावळमधील शेतकऱ्यांसह पिंपरी चिंचवडकरांवरही पाण्याचं मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे। कोल्हापुरात शाहू महाराजांच्या 150व्या जयंतीनिमित्तानं वर्षभर विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे। देशभरात शाहू विचार परिषद, भव्य मिरवणूक, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, प्रदर्शनं आणि वर्षभर प्रबोधनपर अशा उपक्रमांचा यात समावेश असेल। राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वृक्षारोपण करत आपला वाढदिवस साजरा केला। विखे पाटलांनी लोणी गावचं ग्रामदैवत असलेल्या म्हसोबा महाराजांचं दर्शन घेतलं, त्यानंतर ग्रामस्थांसोबत वृक्षारोपण केलं। पुणे जिल्ह्यातील उत्तर भागात समाधानकारक पाऊस झालाय, त्यामुळे शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नरमध्ये शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे। मावळमध्ये इंद्रायणी भाताच्या आगारात रब्बी भुईमुगाचं पीक जोमात आलंय, त्यामुळे सध्या रब्बीचं भुईमुग काढण्याच्या कामाला वेग आलाय। पाऊस येण्यापूर्वी शेतकरी शेतातील भुईमुग काढण्यात व्यस्त असल्याचं दिसतंय। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे सौर कृषी पंपांचं नुकसान झालं। कोठारी, गिंभा, मोहरी, पोटी या परिसरातील काही शेतकऱ्यांच्या शेतातील सौर पंपांवरील पॅनल उडून गेले, त्यामुळे सिंचन करण्यासाठी आता शेतकऱ्यांपुढे अनेक अडचणी निर्माण होणार आहेत। तसंच शासनानं त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नाशिक जिल्ह्यात सर्वदूर अद्यापही पावसाचं आगमन न झाल्यानं खरीपाच्या पेरण्या रखडल्यात। पेरणीसाठी शेतीची मशागत करून शेत तयार करण्याची लगबग सध्या सुरू आहे। यावर्षी 6,28,700 हेक्टरवर खरीपाचं क्षेत्र निश्चित करण्यात आलंय। अकोल्यात ज्वारी खरेदी केंद्र पुन्हा नव्या उद्दिष्टानं सुरू करण्यात आली आहेत। खरेदी केंद्र बंदमुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1,000 रुपये कमी दरानं विक्री करावी लागत होती। याची दखल शासनानं घेतली आणि जिल्ह्याला 28,500 क्विंटल खरेदीचं उद्दिष्ट वाढवून देण्यात आलं। रत्नागिरीतील संगमेश्वरच्या बाजारपेठेत भीषण आग लागली होती। या आगीत 2 दुकानं जळून खाक झाले। देवरुख नगरपंचायतीचा बंब घटनास्थळी दाखल झालेला होता। शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। या आगीत एक किराणा मालाचं आणि एक हार्डवेअरचं दुकान जळून खाक झालं। कोल्हापूरजवळ कॉलेजच्या बसचा अपघात झाला। बसला एका भरधाव टँकरनं जोरात धडक दिली। यात बसमधील 16 विद्यार्थिनी जखमी झाल्यात। या बसमध्ये एकूण 40 विद्यार्थिनी होत्या। चन्नम्मा विद्यापीठाजवळ त्यांच्या बसला टँकरनं धडक दिली। या अपघातातील जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत। संभाजीनगरच्या कन्नडमध्ये जुन्या पैशाच्या वादातून हॉटेल मालकावर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यात हॉटेल मालक जखमी झालाय। आरोपीवर गुन्हा दाखल झालेला आहे। घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे। पुणे ड्रग्ज प्रकरणाचा तपास आता एनसीबीकडे वर्ग करण्यात आलाय। पुणे पोलिसांकडून 10 जून रोजी एनसीबीकडे हा तपास सोपवण्यात आला, त्यामुळे आता या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। पुणे पोलिसांकडून पुण्यासह राज्यातल्या विविध ठिकाणी छापेमारी करत 3,000 कोटी रुपयांचं मेफेड्रोन जप्त करण्यात आलं होतं। या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली होती। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा इथे भर पावसात चोरट्यांनी विद्युत रोहित्राची चोरी केली, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। दरम्यान या चोरट्यांना पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांपुढे आहे। नागपूरच्या पुट्टेवार हत्येप्रकरणी महत्त्वाचे खुलासे झाले आहेत। आरोपी सचिन धार्मिक, सार्थक बागडेकडून 7 लाखांची रोकड जप्त करण्यात आली। आरोपींकडून एक कार आणि मोटरसायकलही जप्त करण्यात आली। सुपारी किलिंगसाठी रोख रक्कम घेतल्याचा पोलिसांचा दावा आहे। कोल्हापुरात गुंडांच्या टोळीतील 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। काही दिवसांपूर्वी टोळीतला गुन्हेगार सुजल कांबळे याचा खून करण्यात आला होता। या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी 6 जणांना अटक केलेली आहे। अद्याप 2 फरार आहेत।
यवतमाळमध्ये वाळू माफियांनी तलाठ्याला बेदम मारहाण केली आहे। दिग्रसमध्ये ही घटना घडली आहे। वाळूची वाहनं का अडवली या रागातून तलाठ्यासह कोतवालाला बेदम मारहाण करण्यात आली। मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मागील 2 वर्षापासून सुरू असलेलं रशिया युक्रेन युद्ध थांबण्याची शक्यता आहे। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनसोबत युद्धविराम करण्याची तयारी दर्शवली आहे। मात्र त्यासाठी त्यांनी युक्रेन पुढे काही अटी ठेवल्या आहेत। टॉप 15